कोपरगाव शहरात आज छत्रपती संभाजी महाराज सेवा संस्था संचलित छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा 345वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला। या भव्य राज्याभिषेक सोहळ्यास परमपूज्य रमेश गिरीजी महाराज, परमपूज्य राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने जोडप्यांच्या हस्ते विधिवत पद्धतीने राज्याभिषेक सोहळा पार पडला। कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांना मोठ्या उत्साहात लाडूचे वाटप करण्यात आले। समितीच्या वतीने सांगण्यात आले की या कार्यक्रमाचे नियोजन गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात आले असून पुढील काळातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेल्या व्यसनमुक्तीचा संदेश सर्वांनी आत्मसात करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। दरम्यान व्हीटी प्रोडक्शन प्रस्तुत लेख शिवरायांची ज्योत इतिहासाची पुन्हा पेटावी या आगामी 19 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या टीझरचे उद्घाटन नगराध्यक्ष आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव। छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर संभाजीवीर महाराज की जय, कार्यक्रम घडून आणणार की जय, कार्यक्रमात सामील होणार की जय, नेहमी आनंदित राहणार की जय, दुसऱ्याला आनंद देणार की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज महाराष्ट्राचं वैभव, नवे नवे महाराष्ट्राचं हृदय असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा सुपुत्र संभाजीराजे त्यांचा आज राज्याभिषेक आहे आणि त्यांचा आजचा हा सोहळा भारतभर आहे। त्यामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे। त्यामध्ये आमचे कोपरगावचे सर्व भाग्यवान जे हिंदू धर्माचा वैभव ज्यांच्यामध्ये रोमारोमामध्ये हिंदू धर्माचं रक्त सळसळतं असे आमचे सर्व कोपरगावचे भूमिपुत्र आणि यांनी हा सोहळा सुंदर घडवून आणलेला आहे। तेव्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज सारखी ऊर्जा, पावर आपल्या सगळ्यामध्ये यावं आणि 2026 मध्ये सगळ्यांकडून चांगलं धर्माचं काम व्हावं। 2027 ला कुंभमेळा आहे आणि तो कुंभमेळा अप्रतिम होणार आहे। त्यामध्ये आपल्या कोपरगावचं विशेष महत्वाचं म्हणजे मान सन्मान लक्ष द्यावर का सगळेजण आपण साक्षीदार आहोत आणि त्या जनार्दन बाबांच्या माध्यमातूनच ते आपल्याला विशेष एक उंची गाठवायची आहे। तेव्हा ते सर्व धर्म कार्य आपल्या सर्वांच्या हातून व्हावं हेच महाराजांकडे प्रार्थना करूया आणि पुन्हा एकदा हा सोहळा ज्यांनी घडून आणला या सर्वांना धन्यवाद देऊ। सर्वांना रामकृष्ण हरी बोलो, प्रभू रामचंद्र भगवान की जय शिवराय, जय शंभूराजे। आज कोपरगाव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 345वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। या राज्याभिषेक सोहळ्याकरता आम्ही कोपरगाव शहरातील काही जोडप्यांना बसून त्यांच्या हस्ते राज्याभिषेक सोहळ्याचे दुग्ध अभिषेक करून महाराजांचा अभिषेक करण्यात आला व कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांनी इथे येऊन त्या राज्याभिषेक सोहळ्याची शोभा वाढवली। त्याकरता सर्व कोपरगाव शहरातील नागरिकांचे व मान्यवरांचे राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो व या अगोदरही असंच आम्ही छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराजांची शिवजयंती असो, या राज्याभिषेक सोहळा असो, या छत्रपती संभाजी महाराजांची जन्मोत्सव असो, छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्सवात साजरा केला जातो। त्यामुळे कोपरगावातील अनेक मान्यवर व अनेक लोक इथे येऊन महाराजांना मानवंदना देतात व कोपरगाव शहरामध्ये त्याचा उत्सवाचा आनंद मोठ्या उत्सवात साजरा होतो। कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। प्रथमतः कोपरगाव शहर वासियांना संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती आयोजित संभाजी महाराज राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात जल्लोषात विविध जोडप्यांच्या
हस्ते विधिवत पूजा करून आज साजरा करण्यात आला। या राज्याभिषेक सोहळ्यास आज तब्बल 345 वर्ष आज पूर्ण होत आहे आणि आज प्रत्येकाच्या स्मरणात संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि या दोघांना ज्यांनी घडवलं त्या राजमाता जिजाऊ आज प्रत्येकाच्या मनामध्ये आज राज्य करत आहे। आज त्यांचा इतिहास बघता आज युवा पिढीने त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे। आज या दोन छत्रपतींनी आज या देशासाठी, जगासाठी एक शिकवण दिली आहे। आज मी युवा पिढींना आवाहन करतो की व्यसनापासून दूर राहा आणि आपलं भवितव्य चांगलं घडवा। थांबतो, धन्यवाद।